इयत्ता 12वी विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण. प्रकरण पहिले शारीरिक सुदृढता. स्वाध्याय. प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. निरोगी व्यक्तिमत्व विकसनासाठी योग्य डॅश करणे आवश्यक आहे. उत्तर शारीरिक क्रिया. 2. व्यक्तीच्या शरीराला व्यायामासाठी अनुकूल बनवण्याकरिता विश्रांती व पुनर्प्राप्ती आवश्यक आहे. 3. व्यायाम प्रशिक्षणात वाढ करत असताना त्याची तीव्रता आणि भार हा सावकाश आणि सतत वाढवला गेला पाहिजे. 4. व्यायाम प्रकारामध्ये अनुकूल बदल घडून येण्यासाठी विविधता असली पाहिजे. 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. व्यायामाची वारंवारता म्हणजे काय? उत्तर व्यायामाची वारंवारता म्हणजे एका आठवड्यात व्यायामाची किंवा प्रशिक्षणाची किती सत्रे केली जातात हे होय. 2. व्यायामाचा सराव करताना कोणत्या तत्वांचा विचार केला पाहिजे? उत्तर व्यायामाचा सराव करताना वैयक्तिकरण, विशिष्टता, अतिभार, वाढता अतिभार, विविधता, विश्रांती व पुनर्प्राप्ती, पूर्ववतता आणि सातत्यता या तत्वांचा विचार केला पाहिजे. 3. मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान केले पाहिजे. 4. दररोज किमान किती तास व्यायाम करावा? उत्तर दररोज किमान 1 तास तरी व्यायाम करावा. प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. आरोग्याधिष्ठित सुदृढतेच्या 5 घटकांची नावे लिहा. उत्तर आरोग्याधिष्ठित सुदृढता ही व्यक्तीच्या एकूण आरोग्याशी संबंधित असते. यामध्ये खालील 5 घटकांचा समावेश होतो. 1. हृदयाचा दमदारपणा, दीर्घकाळ चालू शकणारी हृदय व श्वसन क्षमता. 2. स्नायूंची ताकद, एखाद्या क्रियेसाठी आवश्यक असलेली स्नायूंची शक्ती. 3. स्नायूंचा दमदारपणा, स्नायूंना थकल्यानंतरही काम करत राहण्याची क्षमता. 4. लवचिकपणा, सांधे आणि स्नायूंच्या हालचाली सहज होण्याची क्षमता. 5. शरीर घटक रचना, शरीरातील चरबी, हाडे, स्नायू आणि पाण्याचे प्रमाण संतुलित असणे. 2. व्यायाम सत्राचे मुख्य 3 भाग लिहा. उत्तर प्रत्येक व्यायाम सत्र 3 मुख्य भागात विभागलेले असते. 1. उत्तेजक हालचाली, व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराचे तापमान वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या हलक्या हालचाली. 2. मुख्य कृती, प्रत्यक्ष खेळ, व्यायाम किंवा उद्दिष्टानुसार व्यायामाचा मुख्य भाग. 3. शिथिलीकरण, व्यायामानंतर शरीराला पूर्वस्थितीत आणण्यासाठी केले जाणारे सौम्य व्यायाम व ताण साधर्म्याचे प्रकार. 3. दररोजच्या व्यायामात दमश्वास वाढवण्यासाठी कुठल्या व्यायाम प्रकारांची निवड करावी? उत्तर दमश्वास वाढवण्यासाठी अशा व्यायाम प्रकारांची निवड करावी जे हृदय व श्वसन प्रणालीवर परिणाम करतात आणि ती बळकट करतात. उदाहरणार्थ सायकलिंग, शरीराच्या तळच्या भागासाठी उपयुक्त आणि दम वाढवणारा व्यायाम. धावणे, हृदयाचे ठोके वाढवतो आणि स्टॅमिना सुधारतो. पोहणे, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो व श्वसन क्षमता वाढते. बास्केटबॉल, हॉकी, फुटबॉल, सतत धावणे व हालचालीमुळे दम वाढतो. दोरीवर उड्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आणि दमश्वासासाठी उत्तम. प्रश्न चौथा सोमत लिहा. 1. आरोग्यपूर्ण जीवनासाठी सुदृढतेचे महत्त्व. उत्तर माझ्या मते आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी शारीरिक सुदृढता अत्यंत आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांना लवकर आजारांचा सामना करावा लागतो. परंतु जर आपण दररोज थोडा वेळ व्यायामासाठी दिला, संतुलित आहार घेतला आणि पुरेशी झोप घेतली तर आपले शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न राहते. सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करतं हे मी मानतो. शारीरिक सुदृढतेमुळे आत्मविश्वास वाढतो, कार्यक्षमता सुधारते आणि कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता येते. यामुळे मानसिक तणाव दूर राहतो. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आणि अनेक गंभीर आजारापासून बचाव होतो. 2. शारीरिक सुदृढतेच्या विकासासाठी माझा वैयक्तिक व्यायाम किंवा प्रशिक्षण कार्यक्रम. उत्तर: शारीरिक सुदृढतेचा विकास हा एक दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतो आणि म्हणूनच मी माझ्यासाठी एक नियमित व वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम तयार केला आहे. मी दररोज सकाळी लवकर उठतो आणि व्यायामासाठी वेळ राखून ठेवतो. सुरुवातीला मी 5 ते 10 मिनिटे हलक्या स्ट्रेचिंग व वॉर्मअप हालचाली करतो, ज्यामुळे शरीर तापमान वाढते आणि व्यायामासाठी तयार होते. यानंतर मी 15-20 मिनिटे धावतो किंवा सायकल चालवतो, जे माझा दम वाढवण्यासाठी मदत करते. मग मी पुशअप्स, सिटअप्स, स्क्वॅट्स, बर्पी व इतर शारीरिक ताकद वाढवणारे व्यायाम करतो. आठवड्यातून किमान 3 वेळा मी वेट ट्रेनिंग किंवा शरीराचे वजन वापरून व्यायाम करतो. रविवारी मी मैदानी खेळ जसे की फुटबॉल किंवा बास्केटबॉल खेळतो. याशिवाय मी दररोज 10 ते 15 मिनिटे योगाभ्यास व प्राणायाम करतो, ज्यामुळे मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते. माझ्या आहारात प्रथिनयुक्त अन्न, भरपूर पाणी, फळे, भाज्या यांचा समावेश असतो. मी तळलेले व जास्त तेलकट पदार्थ टाळतो. हा वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम मला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या शांत आणि एकूणच अधिक सकारात्मक ठेवतो. अशा प्रकारे मी माझ्या शारीरिक सुदृढतेच्या दिशेने नियमित प्रयत्न करत आहे.